नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज मलाईदार अशी क्रीमी कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे, काजू बदाम पिस्ता घेतलेले आहे 20-20 ग्राम। आता याची आपण अशी पावडर करून घेतलेली आहे, छान अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि प्रत्येकाला काहीतरी थंड खाण्याची इच्छा असते। अशा वेळेस आपण घरच्या घरी ही कुल्फी झटपट बनवू शकतो। येथे कढई घेतलेली आहे, आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे 2 लिटर फुल फॅट मिल्क क्रीम आहे, हे टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यामुळे काय होईल, आपल्या कढईला दूध चिकटणार नाही। आता हे सर्व दूध यामध्ये टाकून घेऊया। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आता हे दूध छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। हे बघा, दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। दूध उकळत असताना आपल्याला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि दूध जर कढईच्या बाहेर जायला लागले तर थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे दूध उतू जाणार नाही। आता हे गरम झालेलं दूध आहे, त्यामधून थोडंसं दूध आपण साईडला काढून घेऊया एका वाटीत 3 ते 4 चमचे। ह्याचा उपयोग आपल्याला नंतर करायचा आहे। आता हे दूध आपलं छान असं उकळी आलेली आहे दुधाला, हे असं ढवळत राहायचं आहे सारखं, म्हणजे खाली लागणार नाही हे किंवा जळणार नाही। छान हळूहळू दूध आपलं हे घट्ट होताना दिसत असेल आपल्याला। आता एका कढईमध्ये आपण कॅरेमल तयार करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे। येथे कॅरेमल तयार करत असताना आपण गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। हळूहळू सारखं याला हलवायचं नाहीये। हे बघा, हळूहळू साखरेला पाणी सुटताना दिसतं आपल्याला। नंतर आपण एकदा हे मिक्स करून घ्यायचंय छान। काही मिनिटातच आपल्याला साखर विरघळलेली दिसत असेल येथे। हे बघा, छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आपल्याला कॅरेमल तयार झालेलं दिसत असेल येथे। हे सगळे साखरेचे खडे असे उलटण्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचे आहे आपल्याला। कॅरेमल मुळे आपल्या कुल्फीला फार छान कलर आणि टेक्स्चर येतं आणि टेस्टही फार छान येते आपल्या कुल्फीची। आपलं कॅरेमल हे बनून तयार झालेलं आहे, 4 ते 5 मिनिटं लागतात ह्याला। आता हे उकळलेल्या दुधामध्ये हळूहळू टाकून घ्यायचंय आपण, एकदम सर्व ओतायचं नाहीये यामध्ये, नाहीतर काय होईल, गरमही दूधही गरम असतं आणि कॅरेमलही गरम असतं, त्यामुळे एकदम ते अंगावर उठण्याची शक्यता असते आणि भाजण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे असं थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे हे, आणि हे सारखं ढवळत राहायचं आहे याला। आता सर्व कॅरेमल आपलं यामध्ये टाकून झालेलं आहे। आपल्याला दिसत असेल दुधाचा कलर आपला छान असा चेंज झालेला आहे, बदामी कलर दुधाला आलेला आहे। आता हे जरी कॅरेमलचे गोळे झाले दुधात तरी घाबरण्याची गरज नाही। आपण ह्याला छान असं भरपूर वेळ उकळून घेणार आहोत, त्यामुळे हे ऑटोमॅटिक विरघळून जाईल दुधामध्ये कॅरेमल। आता आपलं दूध हे अर्ध झालेलं आहे, उकळून घट्ट असं दूध तयार झालंय। यामध्ये आपण जी ड्रायफ्रूटची पूड तयार करून घेतली आहे ती यामध्ये टाकून छान अशी मिक्स करून घेऊ। फार झटपट बनवून होते। उन्हाळ्यामध्ये नेहमीच आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा असेल तेव्हा असे थंडगार वेगवेगळे पदार्थ आपण घरच्या घरी झटपट बनवू शकतो। प्रत्येक वेळी बाजारातून आणण्यापेक्षा मुलांना पाहिजे तेव्हा आपण ही कुल्फी करून देऊ शकतो। आता हे आपण दूध जे काढून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे। मिल्क पावडर जर आपल्याकडे नसेल तर आपण त्याऐवजी पार्लेचे बिस्किट असतात त्याची सुद्धा पावडर करून येथे टाकली तरी चालू शकेल, परंतु मिल्क पावडरमुळे छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या कुल्फीला। आता येथे 4 मोठे चमचे मी मिल्क पावडर टाकून घेतली आहे। चमच्याच्या सहाय्याने ही आपण छान अशी मिक्स करून घेऊया। यामध्ये अशा गाठी होता कामा नये, छान अशी सॉफ्ट आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे। आता हे सर्व मिश्रण आपलं
दुधामध्ये ओतून घेऊया आपण मिल्क पावडर आणि दूध जे मिक्स केले आणि थोडीशी वेलची पूड अर्धा चमचा यामध्ये टाकून घेतलेली आहे आपण। वेलची पूडमुळे आपल्या कुल्फीला फार छान स्वाद येतो आणि सुगंधही फार छान येतो। आता हे छान असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला। 15 ते 20 मिनिटं आपल्याला दूध आटवायला लागतात हे आणि मंद आचेवरच आपण गॅस ठेवायचा आहे शेवटपर्यंत, म्हणजे दूध जळत नाही, कारण दूध जर जळालं तर आपल्या कुल्फीला स्वाद फार वेगळा येतो। हे बघा छान असं आपलं हे दूध मलाईदार तयार झालेलं आहे। रबडी सारखं टेक्स्चर याला आलेलं आहे आणि सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे। आता हे सर्व आपण एका बाउल मध्ये काढून घेऊन थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला। हे थंड करत असताना आपण हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे याला वरती साय येणार नाही। साय वरती आली की आपल्या कुल्फीची टेस्ट ही चेंज होते। हे बघा असं हलवत राहिलं की थंड होतं हे दूध। फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही पडत ह्याला। आता हे ग्लास घेतलेले आहे आपण, यूज अँड थ्रूचे जे ग्लास वापरतो चहासाठी किंवा ज्यूस साठी ते येथे घेतले तरीही चालतील, किंवा आपल्याकडे कुल्फी मोल्ड असेल ते सुद्धा घेतले तरीही चालेल, किंवा हे दोन्हीही नसेल तर आपण असा स्टीलचा ग्लास जो दाखवलेला आहे इथे तसाही घेतला तरीही चालू शकेल, काहीच प्रॉब्लेम नाही। हे बघा हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण एका एका ग्लास मध्ये हे सर्व भरून घेणार आहोत। छान असं हे अर्धच भरायचं आहे आपल्याला, फार हे गच्च भरून घ्यायचं नाहीये। बघा कलर सुद्धा किती छान आलेला दिसत आहे आपल्याला इथे कुल्फीचा। आता हे सर्व मिश्रण भरून झाल्यानंतर आपण याला ॲल्युमिनियम फॉइलच्या साहाय्याने याला एक एक करून असं पॅक करून घेणार आहोत। हे बघा ॲल्युमिनियम पेपर नसेल आपल्याकडे तर दुसरा कुठलाही पेपर ने याला पॅक केलं तरीही चालू शकेल इथे, परंतु माझ्याकडे हा अवेलेबल असल्यामुळे मी ह्याच्याने हे असं घट्ट असं पॅक करून घेतलेलं आहे, कारण हे आपल्याला नंतर फ्रीजर मध्ये ठेवून घ्यायचं आहे सेट होण्यासाठी। हे बघा असं मी हे सेट होण्यासाठी 7 ते 8 तास फ्रीजर मध्ये ठेवलं होतं आणि याला फ्रीजर मध्ये ठेवण्याच्या अगोदर ह्या कुल्फी स्टिक आहे या लावून घेतल्या होत्या। आपल्याकडे कुल्फी स्टिक नसतील तर आईस्क्रीमच्या स्टिक लावल्या तरीही ते चालू शकेल। हे बघा 7 ते 8 तासांमध्ये छान आपला कुल्फी ही सेट झालेली आहे। आता ही आपण डिमोल्ड करून घेऊया। आता कात्रीच्या साहाय्याने हे असे ग्लास कापून घ्यायचे आहेत। झटपट आपली कुल्फी बनून तयार होते। क्रीमी मलाईदार अशी ठेलेवाल्यांकडे मिळते तशी छान अशी आपण घरच्या घरी कुल्फी तयार झालेली दिसत असेल आपल्याला। ही बघा टेक्स्चरही फार छान असं सॉफ्ट आलेला आहे, कलर सुद्धा फार सुंदर आलेला आहे आपल्या कुल्फीला। एक एक करून सर्व आपण डिमोल्ड करून घ्यायचं आहे या कुल्फीला। आपल्याला अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये कुल्फ्या घरच्या घरी आपल्याला तयार करता येतात। नक्की ट्राय करा ही रेसिपी। कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला एकदा भेट द्या आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।